वाव, अगदी सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारे नारळी लाडू. अवघ्या 2 नारळांपासून 50 लाडू बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आजीच्या रेसिपींमधून एक आणखी छान रेसिपी बनवते आणि ती सुद्धा प्रसादाची, देवाला प्रसाद दाखवण्यासाठी. आणि ही रेसिपी अतिशय छान आहे, म्हणजे अगदी साधी, सोपी, झटपट होणारी आणि तितकीच चविष्ट सुद्धा. काय आहे बरं? मी बनवते नारळाचे लाडू, किंवा तुम्ही याला रव्याचे लाडू सुद्धा म्हणू शकतात. माझी आजी हे लाडू अगदी मऊ आणि सॉफ्ट व्हावे यासाठी काय टेक्निक वापरायची हेच मी आज शेअर करणार आहे. चला सुरुवात करूया प्रसादाच्या नारळी लाडूंना. चला तर मग यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट लागतात ते बघूयात. तर सगळ्यात आधी यासाठी 2 मोठे नारळ खवून आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचे. डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा नाही आहे. प्रमाणामध्ये 3.5 ते 4 कप इतका नारळ होतो. या प्रमाणासाठी 2 कप बारीक रवा छान ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. 1 कप साखर घ्यायची आहे. वेलची पावडर घ्यायची आहे. अर्धा कप तूप, अर्थात साजूक तूप असलं पाहिजे. काजू, बदाम, पिस्ते आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत. अर्धा कप पाणी घ्यायचं आहे आणि ह्यासाठी अर्धा कप मलईयुक्त दूध घ्यायचं आहे, जे आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत. आणि 2 ते 3 चमची मिल्क पावडर घ्यायची, जी नसली तरीही चालेल, ऑप्शनल आहे. तर ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट पासून आपण खूप छान सॉफ्ट लुसलुशीत असे नारळी लाडू बनवूयात. चला, आता एक मोठं जाड बुडाचं पातेलं, नॉनस्टिक असेल तर खूपच छान, मंद आचेवर गॅसवर ठेवायचं आहे. त्यात अर्धा कप पाणी आणि 1 कप साखर घालायची. साखर छान विरघळू द्यायची आहे, पण त्याला पाक घ्यायचा नाहीये. आता एका मोठ्या परातीमध्ये आपण घेतलेला ड्राय रोस्ट रवा, ड्राय रोस्ट केलेला नारळाचा चव, काजू, बदाम, पिस्ते, सर्व ड्रायफ्रुट्स आणि मिल्क पावडर, हे सगळे कोरडे जिन्नस जे आहेत ना, ते छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तोपर्यंत आपली साखर सुद्धा आता विरघळलेली आहे. त्यात वेलची पावडर टाकायची आहे आणि घेतलेलं जे आपण तूप आहे त्यातलं अर्धच तूप आत्ता टाकायचं आहे आणि ह्या पाण्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे. एकदा का याला उकळी आली की ह्यामध्ये मलईयुक्त दूध अर्धच टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करायचं आहे. आणि आत्ता ह्या क्षणी ह्यात आपले सगळे कोरडे जिन्नस जे आहे ना, ते हळुवारपणे टाकायचे. सगळं व्यवस्थित यात घ्यायचं आहे आणि ह्याला एकत्र करण्यासाठी सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे बुडाला लागणार नाही आणि तूप साखरेचं पाणी रव्याला व्यवस्थित लागेल आणि तो छानपैकी सोक होईल. आता हे व्यवस्थित ढवळून झाल्यावर बघायचं आहे की यात पाण्याचं प्रमाण योग्य आहे का. अजून थोडासा ओलसरपणा लागणार आहे, म्हणून यात उरलेलं मलईयुक्त दूध आणि तूप टाकायचं आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आता चला पुन्हा एकदा चेक करूयात की प्रमाण व्यवस्थित आहे का. बघा, ज्या अर्थी तूप लागतंय त्या अर्थी हे व्यवस्थित आहे. आणि आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मंद आचेवर याची वाफ घ्यायची आहे. 2 मिनिटं झाली आहेत आणि आता मी गॅस बंद केलाय. आता हे असं 10-15 मिनिटासाठी आपण छान वाफेवर ठेवायचं आहे. थोडंसं ते सेटल होईल आणि ह्यातली जी वाफ आहे त्यात तो रवा अगदी छान शिजून राहील आणि मग त्यानंतर आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटं झाली आहेत. इतका छान अरोमा आहे. झाकण उघडून पाहिलं तर अगदी सगळं मिश्रण छान शिजलं आहे. असं त्याला थोडं थोडं बॅचमध्ये घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे लाडू वाळायचे आहेत. पटापट वाळून होतात. बघा, खूप जास्त प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, रोटेट करायचं आहे. झालं आपला लाडू तयार. अशा पद्धतीत अवघ्या 10-15 मिनिटामध्ये आपले 2 नारळाचे आणि अर्धा किलो रव्याचे छान मऊ लुसलुशीत असे मधाळ लाडू तयार. बघा किती छान झालेत ना. अर्धा किलोच्या रव्यामध्ये तब्बल 50 लाडू आरामात होतात आणि लाडू इतका छान वाळला गेलाय. बघा किती सुंदर आणि किती इझिली. वा, कितीही खाण्याचा मोह झाला ना तरी खाता येणार नाही, कारण प्रसादाचा लाडू आहे. आणि जेवण करणं, प्रसाद करणं, ह्यामागे पदार्थ बनवणं हे जरी असलं तरीही ते निगुतीने करणं आणि पेशन्स ठेवणं हे फार गरजेचं आहे. हेच आपल्याला शिकायला मिळतं. आजीच्या रेसिपीप्रमाणे बनवलेले हे लाडू झाले असणार छानच, जरी हे आत्ता मी टेस्ट केले नसले तरीही. पण नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मला कळवा तुमचे लाडू कसे होत आहेत. अशा रेसिपीजमध्ये आणखी कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.